अशी धावपळ तुमच्यासोबत पण होती का? तर आज माझी तर इतकी धावपळ झाली सांगायलाच नको. एका साईडला अंड्याची भुर्जी करायला ठेवली, एका साईडला चपाती, त्यात पोरांना खायचा होता पिझ्झा, तर चपातीचाच त्यांना पिझ्झा पण करून दिला मी. आणि पोरांना बाहेरचा पिझ्झा देण्यापेक्षा घरातला सर्वात उत्तम असतो बघा, हेल्दी पण असतो. चपातीचा पिझ्झा खरंच खूप चांगला लागतो पण. त्यामुळे पोरांना जेवढं होईल तेवढं हेल्दीच करून द्या. तर घरात चीज पण होतं, तर पिझ्झा सॉस, मेयोनीज वगैरे लावून मस्त सॉस टाकायचा आपला, टोमॅटो केचप पण, तो टाकून व्यवस्थित असा पिझ्झा त्यांना बनवून दिला. आणि आवडीने खातात बघा पोरं. ते बाहेरचं मैदा खाण्यापेक्षा हा सर्वात बरा असतो. तर बघू शकता माझ्या मागं किती गडबड आहे. एका साईडला चपात्या पण करत आहे आणि ऐन टायमाला ह्यांना पण टिफिन लवकर द्यायचा होता आज, त्यामुळे खूप भरपूर अशी गडबड होती. त्यात आरवचा ट्युशन, ह्यांचं कामाचा डब्बा, त्यामुळे बघू शकता माझी इतकी चाललेली आहे धावपळ. आणि त्यात माझं माहिती आहे का, आज इतका मोठा कांड झाला होता, तेलसुद्धा किचनवर पडलेलं. मग त्याचं एक वेगळंच होतं. बघू शकता तुम्ही सर्वीकडे चिकट चिकट झालेलं आहे बघा किचन वट्ट्यावर. पण मग आता काय पर्याय नाही, पहिलं म्हणलं ह्यांचं करून द्यावं. पटकन असा ह्यांचा डब्बा पण बांधला आणि बघू शकता माझी काय अवस्था झालेली. इतके कामं खरंच इतका कंटाळा येतो कधी कधी ना, काय सांगायलाच नको. तर पटकन असं आवरले, 2 हात पण 10 कामं, अशी का गोष्ट आहे बघा. मम्मी में पास है सुशी ना में एकटा है एकटा कसं काय, मी तर आहे तुझ्या जवळ. हा में मम्मी पास है पप्पा कुठे गेला? पापा कमाटे जहा आणि दादा कुठे गेला? और ट्यूशन जहा. बाय गाइस. आणि ऐक ना, तू जेवण काय केला ती सांग. पिझ्झा का. पिझ्झा कसा खाल्ला तू? काच. तुझ्या दातांना काय झालंय? तुझ्या दातांना काय झालंय? ती काढा दात कुणी नेले तुझे समोरचे? चोमहा. तू कशी व्हिडिओ बनवणार आहे? चल मग तू छान व्हिडिओ बनव, मग सर्वांना बोल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मयंक गप्पा गोष्टी केल्या, त्यानंतर त्याने त्याच्यासाठी घर बनवलेलं बघू शकता कसलं भारी, आणि झोपून गेलेला. नंतर त्याचा दात दुखायला लागला, परत त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली आणि आल्यानंतर भात बनवला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.